गुड मॉर्निंग. आज मी तुम्हाला दुसरा एक ड्रिल टेबल दाखवणार आहे. डेट 6/1/2021. आता डे बॉय तिकडे बघ. डे बॉय आणि हिज फ्रेंड्स हा एक चार्ट आहे. आणि हे आर्टमध्ये डिड नॉट, कॅन, मे, मस्ट नॉट, ऑट नॉट, शूड, विल आणि कांट. आता ही कशी प्रकारे वाक्य करायची. दे बॉय डिड नॉट यूज दिस ट्रेन. ती मुले ट्रेनचा उपयोग ती करत नाहीत. दे बॉय कॅन यूज दिस ट्रेन. ती मुले ट्रेनचा वापर करू शकतात. दे बॉय मे यूज दिस ट्रेन. ती मुले कदाचित ट्रेनचा वापर करू शकतील. दे बॉय मस्ट नॉट यूज दिस ट्रेन. ती मुले ट्रेनचा वापर करू शकत नाही. दे बॉय ऑट टू यूज दिस ट्रेन. ती मुले ट्रेनचा वापर करू शकतील. दे बॉय शुड नॉट यूज दिस ट्रेन. ती मुले ट्रेनचा वापर करू शकतील. दे बॉय विल यूज दिस ट्रेन. ती मुले ट्रेनचा वापर करू शकेल. दे बॉय कांट यूज दिस ट्रेन. ती मुले ट्रेनचा वापर करू शकत नाही. आता अशा प्रकारे दे बॉय झालं. आता दुसरं वाक्य. दे बॉय डिड नॉट डू एज आय से. ती मुले डिड नॉट डू एज आम्ही सांगेल तसे करू शकत नाही. दे बॉय डिड नॉट झालं. दे बॉय कॅन डू एज आय से. ती मुले मी सांगेल तसे करू शकतील. दे बॉय मे डू एज आय से. ती मुले कदाचित मी सांगेल तसे करू शकतील. दे बॉय मस्ट नॉट डू एज दे. ती मुले कदाचित करू शकत नाही. दे बॉय ऑट नॉट डू एज दे. ती मुले मी सांगेल तसे करू शकतील. दे बॉय शुड नॉट. ती मुले मी सांगेल तसे करू शकली. दे बॉय विल डू एज आय से. ती मुले मी सांगेल तसे करू शकतील. अशा प्रकारे ही वाक्य करू शकतील. आता परत हे दे बॉय हे झालं. गो टू हंटिंग. ती मुले दे बॉय डिड नॉट गो फॉर हंटिंग. ती मुले शिकारीला जाऊ शकत नाही. दे बॉय डिड नॉट कॅन गो फॉर हंटिंग. ती मुले शिकारीला जाऊ शकतील. दे बॉय मे गो फॉर हंटिंग. ती मुले कदाचित शिकारीला जाऊ शकतील. दे बॉय मे गो फॉर हंटिंग झालं. दे बॉय यूज मस्ट नॉट गो फॉर हंटिंग. ती मुले कदाचित मस्ट नॉट गेली नाहीत. अशा प्रकारे. आता हिज फ्रेंड्स ते पण अशाच प्रकारे वापरायचे. हिज फ्रेंड्स डिड नॉट यूज धिस ट्रेन. हिज ते मित्र ट्रेनचा वापर करू शकत नाहीत. हिज फ्रेंड्स कॅन यूज धिस ट्रेन. ती मुले ट्रेनचा वापर करू शकतात. हिज फ्रेंड्स मे यूज धिस ट्रेन. ती मुले कदाचित ट्रेनचा वापर करू शकतील. हिज फ्रेंड्स मस्ट नॉट यूज धिस ट्रेन. ती मुले कदाचित करू शकत नाही ट्रेनचा वापर. हिज फ्रेंड्स ऑट नॉट टू यूज दिस ट्रेन. ती मुले ट्रेनचा वापर करू शकतील गाडीचा. हिज फ्रेंड्स शूड झालं. हिज फ्रेंड्स विल यूज दिस ट्रेन. ती मुले त्या ट्रेनचा वापर करू शकतील. अशा प्रकारे. आता हे झालं. हे यूज ट्रेनचं झालं. अशा प्रकारे इंटरचं दाखवते. हिज फ्रेंड्स डिड नॉट एंटर द सेव. ती मुले सेव म्हणजे गुहेत प्रवेश करू शकत नाही. हिज फ्रेंड्स कॅन एंटर द सेव. ती मुले गुहेमध्ये प्रवेश करू शकतील. हिज फ्रेंड्स मे एंटर द सेव. ती मुले कदाचित गुहेमध्ये प्रवेश करू शकतील. हिज फ्रेंड्स मस्ट नॉट एंटर द सेव. ती जी मुले कदाचित प्रवेश करू शकत नाहीत. हिज फ्रेंड्स ऑट ऑफ द एंटर द सेव. ती मुले
प्रवेश करू शकतील गुहेत. हिज फ्रेंड्स शुड नॉट झालं, हिज फ्रेंड्स विल एंटर द सेव. ती मुले गुहेमध्ये प्रवेश करू शकतील. हिज फ्रेंड्स कांट एंटर द सेव. अशा प्रकारे ती मुले गुहेमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. अशा प्रकारची ही वाक्य आहेत. म्हणजे हे 1 2 3 4 5 6 7 8 ही 8 चौक हे 32 म्हणजे एकूण टोटल ही 32 आणि ही 32 84 सेंटेन्स होऊ शकतात. अशा प्रकारचे चार्ट आहे. हे जोडायचं. ह्याचा अर्थ माहिती असला म्हणजे झालं. डिड नॉट म्हणजे नाही, कॅन म्हणजे शकतो, मे म्हणजे कदाचित, मस्ट नॉट म्हणजे होऊ शकला नाही, ऑट म्हणजे करू शकतो, शूड म्हणजे करेल, विल करू शकेल, कांट म्हणजे करू शकत नाही. हे जे अर्थ माहिती झाले की हे जोडून अशा प्रकारचे तुम्ही वाक्य करू शकता.